तर वांद्रे कुर्ला परिसरामध्ये देखील पाणी साचलंय। माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे, त्यांच्याशी बोलूयात। आपल्या सोबत आहेत त्या। आणि वांद्रे कुर्ला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याची परिस्थिती आहे। तर प्रणाली, तिथे नेमकं काय चित्र आहे? तुम्ही तिथे आहात, सकाळपासून सगळे अपडेट्स देत आहेत, आत्ताची काय परिस्थिती आहे? बीकेसी परिसर जो आहे हा मिठी नदीला लागूनच असलेला परिसर आहे आणि इथे आता बुलेट ट्रेनचं मोठा प्रकल्प सुरू आहे। त्या प्रकल्पाच्याच बाजूला मी आत्ताच्या घडीला उभी आहे, ज्या ठिकाणी माझ्या गुडघ्यावर पाणी साचलेलं तुम्हाला बघायला मिळत आहे। बाजूलाच दुसरा प्रोजेक्ट सुद्धा सुरू आहे आणि त्यामुळे आत्ताची परिस्थिती मी दाखवती आहे की ज्या ठिकाणी आपण पाहतो आहोत की जी सगळी वाहनं आहेत ती वाहनं रस्त्याच्या अगदी कडेने चालत आहेत। एकच रस्ता जो आहे, एकच मार्गिका जी आहे तेवढ्याच एक जाण्यासाठीची वाट आहे आणि आपण पाहतो की म्हणून सगळी रस्त्याच्या कडेने ही सगळी वाहनं जाताना आपल्याला बघायला मिळते। कुर्ल्याला एक नवीन जो ब्रिज उतरतो किंवा सुरू वरती चढण्यासाठीची मार्गिका आहे त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला ट्रॅफिक जाम झालेलं बघायला मिळत आहे, कारण कुर्ल्यामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। वाहनं आपण पाहतो आहोत की हळूहळू रस्त्याच्या कडेकडेने जात आहेत, कारण रस्त्याच्या इकडची जी झाडांच्या बाजूची जी शेवटची जागा आहे तिथं मोठ्या प्रमाणावर गुडघाभर पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे। काही वाहनं बंद पडलेली आहेत, ती वाहनं सुद्धा आपण पाहतोय की या ठिकाणी ऑटो रिक्षा वगैरे बंद पडला आहे आणि त्यामुळं आता तिथल्या प्रवाशांना नेमकं पुढे जायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। बीकेसी हा मुंबईतला सगळ्यात अद्ययावत असा भाग आहे, परंतु तो मिठी नदीला लागून आहे। मिठी नदीनं आधीच धोक्याची पातळी ओलांडली आहे। पावसाचं पाणी जे आहे ते समुद्रात निचरा होत नाही आहे, कारण मिठी नदीची पातळी वाढलेली असल्यामुळं मिठी नदीतून जे समुद्राला पाणी जातं त्या सगळ्या मार्गिका त्या सगळ्या झापडा ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहे। आपण पाहतो आहोत की हा संपूर्ण बीकेसी परिसर जो आहे याच्यामध्ये गुडघाभर पाणी, डायमंड मार्केटच्या बाजूचा जो परिसर आहे जिथं पूर्वी आपल्याला माहिती आहे की बीकेसीची मोठी मैदानं मोठमोठ्या सभा होत होत्या, त्याच्या बाजूचा हा संपूर्ण परिसर आहे जिथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। इथे निळ्या रंगाच्या ज्या तुम्ही पत्रे लागलेले पाहत आहात त्याच्या पलीकडे बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे आणि रस्त्यावर मात्र आत्ताच्या घडीला आपण पाहतो की गुडघाभर पाणी साचलेलं आहे। खरं पाणी हे प्रवाही आहे, परंतु उपयोग काहीच नाही आहे, कारण आत्ताच्या घडीला समुद्रामध्ये पाणी जात नाही आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये पाणी साचल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे। एकूणच बरेच जण कुर्ल्याला पाणी साचलेलं असल्यामुळं वेस्टर्न लाईनवरून कुर्ल्याला जाण्यासाठी बीकेसीचा वापर करतायत, परंतु बीकेसीमध्ये सुद्धा आत्ताच्या घडीला आपण पाहतो की गुडघाभर पाणी साचलेलं आहे। प्रकल्प मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूला सुरू असल्यामुळं पाण्याला वाट मिळत नाहीये आणि समुद्राला भरती आलेली असल्यामुळे पाण्याचा निचरा सुद्धा होत नाहीये। त्यामुळे आत्ताच्या घडीला या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळतंय। निश्चितच प्रणाली, मोठ्या प्रमाणामध्ये वांद्रेमध्ये रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे लोकांची तिथे तारांबळ उडते। कशा पद्धतीने तिथे वाहतूक सुरू आहे? प्रणाली सकाळपासून आपल्याला सगळे अपडेट्स देते। बस देखील आपण एक दृश्यांमध्ये बघतोय, बस देखील पाण्यामध्ये आहे, असं चित्र अतिशय भयानक आहे मुंबईचं चित्र।